नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजेच मासिक पाळीचे चक्र याबद्दल क्लास घेणार आहोत, जो की आतापर्यंत हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर मासिक पाळी ही प्रत्येक महिन्याला 28 ते 30 दिवसांनी येत असते. या काळामध्ये जनन इंद्रियातील काही बदल क्रमाने घडत असतात, म्हणून त्याला मासिक पाळीचे चक्र असे म्हणतात. तर मुलगी वयात येण्यापूर्वी ओहुरी आणि इतर जननेंद्रियाची कार्ये सुप्त अवस्थेत होत असतात, परंतु मुलगी वयात येते म्हणजेच वयाच्या 13 ते 16व्या वर्षाच्या दरम्यान तिला मासिक पाळीची सुरुवात होते आणि त्याला आपण प्युबर्टी असे म्हणतो. तर उतार वयात मासिक पाळी येणे बंद होते, त्याला मेनोपॉज असे म्हणतात. आणि 13 ते 16 आणि 45 ते 50 वयोमर्यादा सरासरी काळ म्हणजे 15 ते 45 वर्षे वयोमर्यादेला जननक्षम काळ असे म्हणतात. तर या काळामध्ये अगदी नियमितपणे मासिक पाळी येत असते. जर स्त्री गरोदर राहिली तर, किंवा अंतःस्रावी ग्रंथीचे रोग झाले तर, किंवा गंभीर स्वरूपाचा आजार झाल्यास तेवढ्या काळापुरतीच मासिक पाळी बंद होत असते. तर अशा या मासिक पाळीच्या चक्रामध्ये खालील अवस्था क्रमाने घडत असतात. तर आपण ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रक्तस्राव अवस्था आहे, ज्यालाच मेन्स्ट्रुअल फेज असे म्हणतो. तर या फेजमध्ये म्हणजेच या अवस्थेमध्ये स्त्रियाच्या योनी मार्गामधून रक्तस्राव होत असतो. ही अवस्था सुमारे 4 दिवसांची असते. पहिले 2 दिवस जास्त रक्तस्राव होतो आणि नंतरच्या 2 दिवसात या रक्तस्रावाचे प्रमाण कमी होते व नंतर रक्तस्राव थांबतो. नंतर रिजनरेटिव्ह फेज असतो, ज्यालाच पुनर्निर्माण अवस्था असं म्हणतात. तर ही अवस्था 2 दिवसांची असते आणि मासिक पाळीचा रक्तस्राव थांबल्यानंतर रिजनरेटिव्ह फेजला सुरुवात होते. या अवस्थेत शिल्लक राहिलेल्या स्ट्रोमा सेल्स आणि ग्रंथीची वाढ होऊ लागते आणि फाटलेले एंडोमेट्रियम सांधले जाते. जखम भरून येण्याच्या क्रियेप्रमाणे ही क्रिया होऊन 2 दिवसात एंडोमेट्रियमचा पातळ पापुद्रा तयार होतो आणि ओहुरीमध्ये इस्ट्रोजनची निर्मिती होते व त्यामुळे रिजनरेटिव्ह फेज घडून येतो. नंतर विकास अवस्था येते, म्हणजेच प्रॉलिफेरेटिव्ह फेज. तर ही अवस्था रिजनरेटिव्ह फेज नंतर सुरू होते आणि ती ओव्ह्युलेशन पर्यंत सुरूच असते, म्हणजेच जवळजवळ ती 8 दिवसांची असते. या अवस्थेमध्ये एंडोमेट्रियमची जाडी वाढते, तेथील रक्तवाहिन्यांची व ग्रंथीचीही संख्या वाढू लागते आणि फलित बीजाच्या आगमनाची पूर्ण तयारी होते. नंतर पिट्यूटरी ग्रंथीच्या फॉलिक स्टिम्युलेटिंग हार्मोनचा परिणाम ओहुरीवर होऊन वाढत्या प्रमाणात इस्ट्रोजनची निर्मिती होते व त्यामुळे विकास अवस्था घडून येते. त्यानंतर ओव्ह्युलेशन हा फेज येतो, म्हणजेच बीजोत्सर्ग. तर यामध्ये ओहुरीमधील एक ग्राफियन फॉलिक पक्व होऊन पृष्ठभागावर येतो व तो फुटून परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडते. यालाच ओव्ह्युलेशन असे म्हणतात आणि पुढची पाळी येण्या अगोदर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होत असते. नंतर स्त्रावी अवस्था येते, म्हणजेच सिक्रिटरी फेज येतो. तर यालाच स्त्रवन अवस्था असेही म्हणतात. तर ही अवस्था मासिक पाळीच्या आधी असते, म्हणून याला प्रीमेन्स्ट्रुअल फेज असेही म्हणतात. तर या अवस्थेत वाढलेल्या एंडोमेट्रियमची जाडी आणखीनच वाढते आणि म्युकस ग्रंथीची वाढ जास्त प्रमाणात होऊन म्युकस स्त्रावांचे प्रमाणही वाढते व त्यामुळे फलित बीज रुजण्यासाठी जसे की मऊ व लुसलुशीत अशी शयस तयार होते आणि पिट्यूटरी ग्रंथीच्या ल्युटिनायझिंग हार्मोनचा परिणाम होऊन फुटलेल्या ग्राफियन फॉलिकलचा कॉर्पस ल्युटियम तयार होतो व त्यामधून निर्माण होणाऱ्या प्रोजेस्ट्रॉनमुळे तसेच वाढत्या प्रमाणात तयार होणाऱ्या इस्ट्रोजनमुळे सिक्रिटरी फेज अवस्था ही घडून येते. नेक्स्ट, मेन्स्ट्रुएशन काय आहे, म्हणजेच रक्तस्रावाची अवस्था काय आहे हे पाहूया. यामध्ये जर गर्भधारणा झाली नाही तर स्त्रीबीज मरून गेल्यामुळे प्रोजेस्ट्रॉनची निर्मिती थांबते आणि प्रोजेस्ट्रॉनचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यामुळे एंडोमेट्रियम फाटते, त्यामुळे तुकडे तुकडे होतात व त्या ठिकाणी रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव व
एंडोमेट्रियमचे तुकडे योनीद्वारे बाहेर टाकले जातात. यालाच मासिक पाळी आली असे म्हणतात. आणि मासिक पाळी ही ओव्हुलेशन नंतर 14व्या दिवशी येते. याच वेळी सर्वसाधारणपणे 100 ते 200 मिली रक्त स्त्रीच्या शरीरातून बाहेर टाकले जाते. स्त्रियांना रक्तक्षय होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण समजले जाते. नेक्स्ट, हार्मोन्सचा मासिक पाळी व गरोदरपणाशी काय संबंध आहे हे स्टेप बाय स्टेप पाहूया. तर यामध्ये सर्वप्रथम फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्समुळे ओव्हरीज उत्तेजित होतात. नंतर ओव्हरी इस्ट्रोजन या स्त्रावाची निर्मिती करतात. त्याच्यानंतर इस्ट्रोजनमुळे पिट्यूटरी ग्रंथी उत्तेजित होऊन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स व ल्युटिनायझिंग हार्मोन्स स्त्रावतात. नंतर ओव्हरीज या दोन्ही हार्मोन्समुळे उत्तेजित होऊन जास्त इस्ट्रोजन स्त्रावतात आणि जास्त इस्ट्रोजन स्त्रावल्यामुळे ओव्हरीमध्ये हार्मोन्सचे सिक्रेशन होते. परिणामतः बीजोत्सर्ग म्हणजेच ओव्हुलेशन होते. नंतर कॉर्पस ल्युटिमस तयार होऊन त्यामधून प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन स्त्रावते. तसेच दोन्हीचे प्रमाण वाढल्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन व फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन स्त्रवणे थांबते. तर यामध्ये वरील प्रक्रिया झाल्याच्या नंतर जर शरीर संबंध आल्यास किंवा शरीर संबंध न आल्यास काय प्रक्रिया होते हे पाहूया. तर सर्वप्रथम शरीर संबंध जर आला तर बीज फलित होते म्हणजेच फर्टिलायझेशन होते. नंतर फलित बीज रुजते म्हणजेच इम्प्लांटेशन होते. नंतर कोरिओनिक गोनेडोट्रॉपिक हार्मोन्स कॉर्पस ल्युटियमच्या आकुंचनास प्रतिबंध करते व वारेमार्फत स्त्राव निर्माण होतो आणि मदरचे गरोदरपण हे वाढीस लागते. आणि नेक्स्ट, जर शरीर संबंध नाही आला तर काय होते हे पाहूया. यामध्ये बीज फलित होत नाही म्हणजेच फर्टिलायझेशन होत नाही. नंतर बीज मरून जाते. नंतर कॉर्पस ल्युटियम आकुंचन पावते आणि इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनची रक्तातील पातळी एकदम कमी होते आणि मासिक पाळी सुरू होते. थँक्यू.